जुनी बाळा आईच्या कुशीत झोपली होती. मांजरीनं घरात येऊन एकाला उचलून नेलं अन पुढील घटना ऐकून तोंडात बोटं घालाल, पायाखालची जमीन सरकेल. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील गौंतरा पट्टी भोनी हे छोटंसं गाव. शांत, साधं, नेहमीप्रमाणे आपल्या गतीनं जगणारं. या गावात हसन नावाच्या व्यक्तीच्या घरी काही दिवसांपूर्वी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण त्यांच्या घरी जुळ्या बाळांचा जन्म झाला होता. घरात 2 नव्या जीवांच्या आगमनामुळे कुटुंबात उत्साहाचं वातावरण होतं. मुलगा आणि मुलगी अशा जुळ्या बाळांना पाहण्यासाठी नातेवाईक, शेजारी, गावकरी येत होते. घरात आनंद, हसू आणि नव्या आयुष्याची चाहूल लागली होती. मुलाचं नाव रिहान आणि मुलीचं नाव अलशिफा असं ठेवण्यात आलं. आई त्यांना कुशीत घेऊन बसायची. कुटुंबीय त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. मात्र या आनंदाच्या वातावरणात एक विचित्र गोष्ट घडत होती. हसन यांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या जन्मानंतर एक रानमांजर वारंवार त्यांच्या घरात येऊ लागलं. सुरुवातीला कुणी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ते मांजर घरात शिरायचं, इकडे तिकडे फिरायचं आणि मग निघून जायचं. घरच्यांनी त्याला अनेक वेळा हाकलून लावलं, पण तरीही ते मांजर पुन्हा पुन्हा येत होतं. कुटुंबियांना थोडीशी चिंता वाटू लागली. पण असं काही घडेल याची कल्पना कुणालाही नव्हती, कारण गावात अशा प्रकारच्या घटना क्वचितच ऐकायला मिळतात. त्या रात्री ही सगळं नेहमीसारखंच होतं. घरातील कामं आटोपून सगळे झोपायला गेली. आईने दोन्ही बाळांना आपल्या कुशीत घेतलं आणि शांतपणे झोपली. रात्री साधारण 10 वाजताच्या सुमारास घरात शांतता पसरली. बाहेर अंधार होता, गाव झोपलं होतं, घरातले दिवे बंद होते आणि सगळे गाढ झोपले होते. याच वेळी ते रानमांजर पुन्हा घरात शिरलं. शांतपणे कोणालाही आवाज न करता ते घरात फिरत होतं. घरातल्या कुणालाही त्याची चाहूल लागली नाही. आईच्या कुशीत दोन्ही बाळं शांत झोपली होती. त्या क्षणी घरात सगळं काही अगदी शांत होतं. पण पुढच्या काही सेकंदात सगळं बदलणार होतं. मांजर हळूहळू त्या जागेकडे गेलं जिथे आई बाळांना घेऊन झोपली होती. कुणालाही याची कल्पना नव्हती. अचानक मांजराने आईच्या कुशीत झोपलेल्या रिहानला तोंडात पकडलं. सर्व काही इतक्या शांतपणे घडलं की सुरुवातीला आईलाही काहीच कळलं नाही. काही क्षणानंतर आईला जाग आली. तिच्या लक्षात आलं की बाळ कुशीत नाही आणि तिला समोर दिसलं मांजर तोंडात बाळ घेऊन पळत होतं. आईने तात्काळ आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून घरातील लोक जागी झाली. सगळीकडे गोंधळ उडाला. हसन ताबडतोब उठले आणि मांजराच्या मागे धावले. त्यावेळी मांजर घराच्या छतावर पोहोचलं होतं. हसन त्याच्या मागे धावत होते, पण पुढच्याच क्षणी एक भयंकर घटना घडली. मांजराने बाळाला छतावरून खाली फेकून दिलं. उंचावरून जमिनीवर पडल्यामुळे बाळ गंभीर जखमी झालं. घरच्यांनी धावत जाऊन बाळाला उचललं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रिहानचा जागीच मृत्यू झाला होता. काही क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. घरात रडारड सुरू झाली. आईची अवस्था पाहून गावकरीही हळहळ व्यक्त करत होते. या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं. लोक या घटनेबद्दल चर्चा करू लागले. मुसावा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामेंद्र सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलं की रानमांजराने नवजात बाळाला तोंडात पकडून छतावरून खाली टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणी नातेवाईकांनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. एका निष्पाप जीवाचा असा दुर्दैवी अंत झाला. आईच्या कुशीत शांत झोपलेलं बाळ आणि एका रानमांजरामुळे काही क्षणात सगळं संपलं. गावात आजही त्या रात्रीची आठवण लोकांना हादरवून टाकते.